शेतात बिर्याणी पार्टी करणाऱ्या चैनीखोर उडाणटप्पूंनी मध्यधुंदावस्थेत एका गरीब शेतकऱ्याजवळ शेतात ठेवलेला 9 करोड रोटरच डाळून टाकला। अवघ्या 10 दिवसांपूर्वी शासकीय अनुदानातून घेतलेला 9 करोड रोटर त्याने शेतात ठेवला होता। जवळपास बिर्याणी पार्टी करणाऱ्या काही अज्ञात इसमांनी टाकलेल्या दारूच्या बाटल्या व गांजेच्या पुड्या पडलेल्या दिसत होत्या। रोटरच्या सर्व टायरी जळून खाक झाल्यात। त्यांची किंमत जवळपास 10,000 रुपयांपर्यंत होती। मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेमुळे गावात व परिसरात संतापाची लाट उसळली आहे। रोटर मालक माणिक पावले, यावेळी शेतमालक सुभाष पाटील, माणिक पावले, सुहास पाटील, रघुनाथ वुडके हे उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट। काल सायंकाळी आमच्या नदीकडील क्षेत्रामध्ये रोटावेटरचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर माणिक पावले यांनी अगदी 15 दिवसापूर्वी कृषी विभागामार्फत नवीन रोटावेटर खरेदी केला होता आणि त्या रोटावेटरच्या टायरी 2 चाकं जी सायंकाळी झाकून ठेवलेली होती, पण एका अज्ञात इसमानं सदरच्या टायरी पेटवून त्याचबरोबर पाठीमागं रोटावेटरनं असणारं खोरे हे सुद्धा पेटवून जवळजवळ 6,000 ते 7,000 रुपयाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। सदर संदर्भात शेतीच्या बाबतीत जी कृषी अवजारे असतात ते अनुदानाच्या माध्यमातून प्राप्त करत असताना शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतो आणि ही झालेली जी गुन्हा आहे हे पूर्ण गावासाठी अगदी लज्जास्पद घटना आहे आणि याची रितसर चौकशी होण्यासाठी मुरगुड पोलीस स्टेशन येथे कायदेशीररित्या गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। तरी असा प्रकार पुन्हा आपल्या गावामध्ये होता कामा नये याची दक्षता सर्वांनी घ्यावी। या ठिकाणी 2 टायरी त्याचबरोबर खोरे आणि गांजा किंवा दारू पिणाऱ्या अज्ञात इसमांच्या बाटल्या भरपूर प्रमाणात पडलेल्या आहेत आणि यावर गावकऱ्यांनी सुद्धा बंधन घालणं एकंदरीत गरजेचं आहे। अज्ञात व्यक्तींच्या विरुद्ध मुरगुड पोलीस स्टेशन येथे रितसर गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना PSI यांनी दिलेल्या आहेत।